गोळीबार प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या आरपीआय नेता प्रकाश लोंढे याच्या आयटीआय पूललगत असलेल्या अनधिकृत कार्यालयाचा वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा महानगरपालिकेने खंडित केला। आता या कार्यालयावर जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। सातपूर गोळीबार प्रकरणात माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, त्याचा मुलगा दीपक लोंढे तुरुंगात आहे। भूषण लोंढे फरार आहे। लोंढेंच्या कार्यालयामध्ये भुयार सापडले होते। आपल्या अनधिकृत इमारती तयार करायच्या आणि खाली भुयारी करून दहशतवादाचा प्रकार लक्षात आल्यानंतर आता महानगरपालिकेने नगररचना अधिनियमाचा वापर करून कारवाई सुरू केली आहे। त्याच्यात एक भाग म्हणून आयटीआय पुलाजवळ असलेली इमारत काढण्याची कारवाई करणे सुरू करण्यात आलेली आहे। अतिक्रमित इमारतीच्या दोन्ही मजल्यांवर 8 परप्रांतीय भाडेकरूंना घर खाली करण्यास सांगितले। वीज खंडित केली आहे। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भातील पाहणी केली। याचवेळी प्रवेशद्वार, कमान, लोंढे यांच्या दिशादर्शक बोर्ड, मुथा हॉस्पिटलजवळील ग्रुप लिहिलेली पाण्याची टाकी अतिक्रमण विभागाने काढली। या इमारतीपर्यंत जेसीबी पोहोचणे शक्य नसल्यामुळे सिमेंटचा रॅम्प बनवण्यात आला आहे। नासर्डी नदीच्या निळ्या पूररेषेच्या आत 25 मीटर बाय 10 मीटर तळमजला आणि पहिला मजला असे पक्के बांधकाम आणि त्यावर मोठे होल्डिंग्स लावण्यात आले आहेत। सदरील बांधकाम हे अनधिकृत असून आता महानगरपालिकेकडून जेसीबीच्या सहाय्याने हे अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। कारवाई संदर्भात माहिती आहे। या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेमार्फत नंदिनी नदीच्या पूररेषेमध्ये जे हे मोठं अतिक्रमण आहे ते काढण्याची आज कारवाई सुरू आहे। संपूर्ण परिसरामध्ये आणि नाशिक शहरामध्येच अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी नोटीस देण्यात आलेली होती आणि आज ते पाडायचं कामकाज सुरुवात करण्यात आली आहे। अतिक्रमण कुणाचं आहे, कोणाच्या नावावर ही बिल्डिंग आहे आणि काय नोटीसमध्ये म्हटलेलं आहे? ही जी बिल्डिंग आहे टाउन प्लॅनिंग विभागामार्फत श्री लोंढे यांच्या नावाने ही नोटीस आम्ही जारी केलेली आहे। पोलीस विभागामार्फत पण तक्रार प्राप्त झालेली होती, त्या अनुषंगाने त्यांना नोटीस देण्यात आलेली। पण मॅडम, कधी बांधलेली होती ही बिल्डिंग, काय नेमकं? आता हे साधारण याचं बांधकाम अजून सुरू आहे काही टप्प्यामध्ये आणि ही नव्यानेच बिल्डिंग एक साधारण 6 महिन्यापूर्वीची बांधलेली दिसते आहे। पण पावसाळ्यामुळे आम्हाला ही कारवाई करता आली नव्हती। आता नियोजित कारवाई आहे, कारवाईचा भाग म्हणून आता पावसाळा संपल्यानंतर आम्ही आता ही कारवाई घेतो आहोत। परवानगी घेतली होती का ही बिल्डिंग बांधताना? नाही, याला बिल्डिंगला कुठली पण परवानगी घेण्यात आलेली नव्हती। ही संपूर्णपणे अनधिकृत बिल्डिंग होती। नाही, त्याला देखील परवानगी नव्हती। यांनी बिल्डिंगच्या वरती अनधिकृत होर्डिंगचं स्ट्रक्चर पण उभारण्यात आलेलं होतं, त्याला पण नोटीस देण्यात आलेली आहे। मॅडम, एखादी इमारत शहरामध्ये उभी करायची असेल तर त्याची प्रोसिजर काय आहे? एवढी मोठी इमारत उभी असताना महापालिकेच्या स्थानिक लोकांकडून त्याकडे लक्ष का देण्यात आलं नाही? याची रीतसर कायदेशीररित्या टाउन प्लॅनिंग विभागाकडे परवानगी घेतली जाते, त्यासाठी ॲप्लिकेशन केलं जातं। तसंही कुठलंही ॲप्लिकेशन आमच्याकडे करण्यात आलेलं नव्हतं आणि मालकी हक्काचे पण कुठलेही पुरावे आम्ही नोटीस दिल्यानंतर सादर करण्यात आलेले नाहीत। मॅडम, परंतु यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा, किरण एक मिनिट, त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे, हे अधिकारी नेमके काय करत होते तुमच्या महापालिकेचे? त्यांच्यावर कारवाई होणार आहे? कारण इतकं मोठं बिल्डिंग उभी राहते, पोलीस यंत्रणेवर एवढा बंदोबस्ताचा ताण येतो, लोक सामान्य नागरिकांना वेठीस धरलं जातं कारवाईच्या वेळेला। मग हे एम्पायर उभंच राहू नये यासाठी ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांच्यावर काय कारवाई करणार आहात? आणि आता आम्ही असं नियोजन करण्यात आलेलं आहे की जे अशा अनधिकृत बिल्डिंग शहरामध्ये सुरू आहेत किंवा उभे राहिलेले आहेत त्याचा एक आम्ही सर्वे करणार आहोत सविस्तर, आणि अशा सर्व शहरामध्येच आता पूर्ण कारवाई करण्यात येणार आहे। नाही, दोन्ही विषय आहेत। नियमित कार्यक्रम म्हणून पण ही कारवाई सुरू आहे आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुद्धा रस्ते रुंदीकरण या अनुषंगाने सुद्धा ही कारवाई सुरू आहे। दोषी अधिकाऱ्यांचं काय? एक मिनिट किरण, दोषी अधिकाऱ्यांचं काय? कारण ह्या बिल्डिंगला सुविधा दिली आहे, तुम्ही पाणी देताय, तुम्ही रस्ते देताय, तुम्ही लाईट देताय, या सगळ्या सुविधा तुमची महापालिकाच देते ना, मग त्या अधिकाऱ्यांना काय कारवाई करणार आहात? या ठिकाणी अघोषित झोपडपट्टी आहे आणि स्लम विकसित झालेली आहे आणि टप्प्याटप्प्याने याचं कारवाईचं नियोजन आमचं सुरू आहे। मॅडम, आता एक कारवाई झाली आहे, परंतु इथे अधिक घरं आहेत, ते लीगल आहेत, अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत? त्यांच्यावर नाही, ही सर्व घरं अनधिकृत आहेत आणि टप्प्याटप्प्याने त्यांच्यावर पण कारवाई करणार आहोत। आता सध्या आम्ही त्यांना ही घरं सोडण्यासाठी आणि स्थलांतरित करण्यासाठी नोटीस दिलेली आहे। किती दिवसाची मुदत आहे? एक मिनिट, किती दिवसाची मुदत आहे?
साधारण 15 दिवसांची मुदत आम्ही देत असतो, पण 1 महिना लागू शकतो त्यांना. अजून एका इमारतीमध्ये भुयार आढळून आलेलं होतं, त्या इमारतीचं नेमकं काय वास्तव आहे? ती अधिकृत आहे का? ती नेमकं त्याला नोटीस दिली का आपण? पोलीस विभागामार्फत आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की आता जी कारवाई सुरू आहे त्याच्याच जवळ एक इमारत आहे दुसरी, तिथे भुयार आढळून आलेलं आहे आणि टाउन प्लॅनिंग विभागामार्फत पण त्याला नोटीस देण्याची कारवाई सुरू आहे. ओके मॅम, थँक्यू. सातपूर गोळीबार प्रकरणातले जे आरोपी होते त्यांच्या मालमत्तेच्या संदर्भामध्ये पालिका कारवाई करते, आपला कसं बंदोबस्त आणि काय पुढची कारवाई? याच्या संदर्भामध्ये जसं मॅडमने आपल्याला सांगितलं की सातपूरमध्ये जो गोळीबाराचा प्रकार झाला होता आणि त्याच्यामध्ये प्रकाश लोंढे आणि त्यांच्या गँगच्या विरुद्ध जी काही कारवाई करण्यात आलेली आहे त्याचाच पुढचा भाग म्हणून त्यांनी जी अनधिकृत इमारत या ठिकाणी उभा केलेली होती त्याच्या संदर्भामध्ये पोलीस विभागाच्या विनंतीवरून महापालिकेनं त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे. या संदर्भामध्ये मॅडमनी पण जसं सांगितलं की अजून एक बिल्डिंग आहे त्या संदर्भात देखील पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि त्याची देखील पुढची कायदेशीर कारवाई केली जाईल आणि यापुढील कालावधीत देखील अशा पद्धतीनं ज्या ज्या गोष्टी अनधिकृत झालेल्या असतील त्याचा देखील त्या ठिकाणी मागोवा घेऊन तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याच्या आधारावरती पुढे देखील कारवाई केली जाईल. हे जे भुयार आतमध्ये सापडून आलं होतं त्याच्यामध्ये काय कारवाई केल्या जात होत्या ह्या टोळीकडनं, कशासाठी ते वापरलं जात होतं आणि त्यात काय सापडून आलेलं होतं? सकृतदर्शनी असं दिसलेलं आहे की त्या भुयारामधून आम्हाला 2 लोखंडी कुऱ्हाडी आणि 1 चाकू अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मुद्देमाल मिळालेला आहे आणि सकृतदर्शनी अजून पण त्याविषयी कन्क्लुझिव्हली सांगता येत नाही कारण तसा कोणी तक्रारदार अद्यापर्यंत समोर आलेलं नाही. मात्र त्या ठिकाणी लोकांना दबावानं त्यांचं अपहरण करणे असेल किंवा त्या ठिकाणी त्यांच्या दबावानं जे काही गैरकृत्य करणं असेल अशा उद्देशांसाठी या पद्धतीच्या भुयाराचा वापर केला जात होता असं सकृतदर्शनी आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालं. यापूर्वी देखील लोंढेंच्या अशाच एका भुयारावर कारवाई अतिक्रमणावर तेव्हाही असंच भुयार सापडलं होतं, तेव्हा तक्रार होतीच की त्यामध्ये नेऊन मारहाण करण्यात आली होती एका इसमाला आणि त्यानंतर ते समोर आलं. आता पुन्हा भुयार निर्माण केलं जातं, नेमकी ही मोडच काय आहे भुयाराची? याच्या बाबतीत एकच आहे की आता आपण जर बघितलं असेल तो व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितलेला आहे त्याच्यामध्ये त्या ऑफिसमधून त्या ठिकाणी एक डिस्क्रीट एंट्री करण्यात आलेली होती म्हणजे जेणेकरून लोकांवरती दबाव टाकता यावा आणि ते कुणाच्या सर्वसामान्य किंवा इतर कुणाच्या तपास यंत्रणांच्या लक्षात येऊ नये त्यांना ते करण्याच्या उद्देशानं ते केलेलं आहे. मात्र जे काही तपासामध्ये आतापर्यंत आपल्या समोर गोष्टी आलेल्या आहेत त्यानुसार त्याच्यावरती निश्चितपणानं कारवाई केली जाईल. सर, आता ज्या इमारतीवर कारवाई होत आहे त्या इमारतीचा काही अशा गुन्हेगारी घटनांचं वापरण्यासाठी वगैरे काही वापर झाला का? नाही, असं काही अद्यापर्यंत समोर आलेलं नाही आहे.